तर आता स्वयंपाक झाला आणि जेवण आता करायचंय मला. तर ना कपडे वगैरे भरपूर पडली होती, तर कपडे सगळे धुवून टाकले. आणि आता म्हटलं तर जेवणामध्ये वाटाणा रस्सा, भाजी, शेंगदाण्याचं तिखट, चपाती असं केलंय. तर ह्यांचं झालं जेवण. मी अनुचं काय येता जाता. तर आता मी जेवण करणार आहे. तुम्ही पण या जेवाय. ना चपात्या केल्यात आहे की नाही. परत रिओला चारताना दाखवूया की तुझ्या चपात्या. तर रिओ नाही, तर रिओ जाऊन घरात झोपला असेल. परत चारताना दाखवूया. आता जेवण करायचं ना, तू जेवणार आहे ना. 2 आहेत चपात्या तुझ्या. बर रिओला असू दे की, तू नको खाऊ. हा पप्पाला चाल. रिओस नाही म्हणून आता कोणाला चारायच्या, तर पप्पाला चारायच्या चपात्या आता रिओच्या बदल्याच्या. अगं राहू द्या नो, तव्यावर गप्पा बसतो. हात लावून गरम आहे तवा इकडं. तर आता जेवण करतो, तुम्ही पण या जेवायला. तर आता मी स्वयंपाक करायला लागले. भात लावला एक साईडला कुकर मध्ये. आणि म्हटलं काय करायचं, तर सकाळी पुन्हा वाटाणा केला होता, त्यामुळं मग म्हटलं आता पिठलं करूया. भात पिठलं छान पण लागते. आणि म्हणलं गुरुवार पण आहे ना, म्हणून मग केला. आमचं काय उपवास वगैरे नाही आहेत, त्यामुळं म्हणलं काय पिठलं करून टाकावं. आणि इकडे भात लावला त्या कुकरला. तेल टाकले थोडं, जिरे आणि लसूण मिरची टाकले. कांदा वगैरे काही नाही टाकणार आता. मिरची चांगली परतून घ्यायची आणि मग पाणी ओतायचंय. तर थोडस ना पाणी वतून मग पीठ असं ना आणि हे करतो. कारण काय होते, पाण्यात मिक्स करून ते एवढं बरोबर लागत नाही चव. असं मिक्सरचं भांड पण जरा धुवून टाकलं पाणी. आणि आता म्हणलं चला करूया. मीठ टाकते चवीपुरतं. आता संध्याकाळचं कढीपत्ता म्हणलं काढावं का नको म्हणून नाहीच हे केला. आणि उकळी आली ना, कोथिंबीर पण संपली आणलेली. कोथिंबीर पण नाही. आता उकळी आली की मग आपल्याला पिठी करायचंय. तर तसंच पिठलं छान लागतंय, त्यामुळं तसंच करावं म्हटलं. आता जाऊ दे तिकडं, थोडंसं आपलं करायचं. तर पातळच केलं म्हणजे भाताबरोबर पण उपयोगी येते. तर जेवण आताच झाली आमची. आणि असं पीठ काढून ठेवलं होतं, तर डबा घासलाय. आणि आता पीठ त्यामध्ये काढायचं. इकडं ना कधी पण ताजं दळलेलं जे पीठ असतं ना, त्याच्यावरती उरलेलं पीठ ओतायचं. म्हणजे शिळं पीठ खाली राहत नाही, वरच्यावर संपून जातं. खिडकी. आणि आता हे झाकून म्हटलं पीठ ठेवावं. आता किचन वगैरे आवरले, तरी पण पीठ इथं थोडं सांडलंच. आणि आता जेवण झाली सगळी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग संपूर्ण पहा. पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि रोजचे सुद्धा ब्लॉग आहेत आपले, ते संपूर्ण पहा. शुभरात्री सर्वांना. शुभरात्री.